जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये. दापोली शहरात शहराच्या बस स्थानकापासून अगदी जवळ विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपणीचं घर आहे. रामजी बाबांनी हे घर घेतलं होतं. हे स्थान आपण पाहूया. हे त्यांचं बालपणीचं घर कसं दिसतं, काय काय इथे आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. थोडा इतिहास जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील घर आपण पाहूयात. हा समोरचा जो रोड आहे तो दापोली खेड रोड आहे आणि हा जो परिसर आहे याला काळकाई कोंड असं म्हटलं जातं. इकडे समोरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे. जाताना अगदी सुंदर असं आम्रवृक्ष आहे. इथे बाजूला एक हॉस्टेलसुद्धा आहे आणि याच परिसरामध्ये खरं याला पुराण काळामध्ये कॅम्प दापोली म्हणून ओळखलं जाई. आणि इकडे मिलिटरीतील जे अधिकारी होते, निवृत्त अधिकारी, त्यांची घरं असायची आणि म्हणूनच सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांनी इथे घर घेतलं होतं. तर हे घर आहे काळकाई कोंड या परिसरामध्ये. खरं आता सध्या ते स्मारकच आहे. तर आता आपण जाऊयात आणि सुभेदार रामजी बाबा आंबेडकर, माता भीमाबाई आंबेडकर जिथे राहिले ती जागा, ते घर आपण पाहूयात, जे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दापोली शहरामध्ये आहे. चला. बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे जेव्हा महूमधून रिटायर होऊन इकडे येतात आणि ते मग साताऱ्याला जाण्याच्या आधी ते या ठिकाणी राहतात. ही ती जागा आहे. हे बघा, हे ते घरच आहे. खरं तर त्यांना असं त्याच्यावरचं हे केलं आहे सुंदरसं. आणि हे स्मारक माहिती आहे का तुम्हाला? हे दापोली शहराच्या बसस्थानक परिसरातच येतं समोर. इथे थोडी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, सर्व दापोलीकरांना अभिमान वाटेल असे एक स्फूर्तिस्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीतील वास्तव्याने पुनीत झालेली ही वास्तू आपण सर्वांना मानवता, समानता व प्रगतीची शिकवण देत आहे. सन 1893मध्ये सुभेदार रामजी हे सैन्यातील निवृत्तीनंतर महू मध्य प्रदेश येथून दापोली कॅम्प येथे वास्तव्यास आले. सन 1894 ते 1896 या कालावधीमध्ये कुटुंबाचे वास्तव्य याच वास्तूत होते. ही 20 बाय 25 फुटाचा कुंभारी कौलच्या पूर्वाभिमुख वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपणीचे वास्तव्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दापोलीतच शाळेत बिगरीत जाऊ लागले होते. आपल्या बुद्धी सामर्थ्याने संपूर्ण जगात ठसा उमटवणाऱ्या या महामानवाची शैक्षणिक मुहूर्तवेळ ही दापोलीतच रोवली गेली. अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम. हे बघा, हा फलक लागला आहे आणि 1894 ते 1896 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते इकडे होते. हे ते घर आहे, पण खरं तर याची चावीच अवेलेबल नाही आहे. ते जे सर आहेत ज्यांच्याकडे चावी असते ते बाहेर गावी आहे आणि मी नेमकं आजच आलो आहे. तर या घरामध्ये काय काय आहे ते आपण खिडकीतून पाहू शकतोच म्हणा. याला खिडक्या आहेत आणि छानपैकी यातलं गोष्टी दिसतात. तर यात तसं सामान तर काही नाही आहे, म्हणजे हॉलसारखं आहे आणि या भागातनं. पण हे घर मात्र इथे माता भीमाई आणि बाबासाहेब, रामजी बाबा आणि बाबासाहेबांचे भावंड हे सगळे इकडे राहायचे लहान असताना. त्यांचं बालपणीचं घर जसं मी साताऱ्यातलं दाखवलं होतं तसंच हे सुद्धा आहे. याच्या खिडक्या बघा किती सुंदर आहे. हा परिसर आहे. बाबासाहेबांच्या वडिलांना खरं तर कॅम्प दापोली या भागामध्ये म्हणजे निवृत्तीनंतर आधी कसं व्हायचं ना, आधी ते इथे खिडकी आहे. शासनाकडे जर त्यांनी अर्ज केला किंवा शासनाकडे तसं हे केलं तर शासनाकडून जमीन मिळते. तर तेव्हाही त्यांना मिळाली होती. हा तोच भाग आहे. या भागातलं दिसतं आहे. आय थिंक मधात ही एक रूमसारखं केलं आहे. हे बघा, हे नाही, हे बंद आहे.
मी सध्या इथेच पायीच फिरतो आहे. इथे थोडे झाडं वाढले आणि इथे मागे केवढं मोठं ते हे जे वृक्ष आहे, आम्र वृक्ष आहे बघा किती मोठे मोठे. दापोली इज नोन फॉर ब्युटिफुल सिटी. इथे आतमध्ये बाबासाहेबांचे फोटो आहेत, त्यानंतर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे, त्यांना वंदन करा. सोबतच माता रमाई आणि बाबासाहेब यांचे फोटो आहे, त्यांनाही वंदन करा. इकडे मागेही बाबासाहेबांचा फोटो आहे आणि या भागात थोडं आणखी काही ठेवलं आहे. पण हे घर मुळात ही जागा ही आठवण करून देते की बाबासाहेब लहानपणी इथे राहिले आहेत. महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व बाबासाहेबांचे वडील ते सगळे इकडे या जागेत राहिले. नंतर ते मग पुढे साताऱ्याला निघून गेले. त्याचा खूप मोठा इतिहासही आहे, काय काय झालं होतं तर ते इकडे ते का नाही राहू शकले हे अनेक गोष्टी आहे. तर हे आहे बाबासाहेबांचं दापोलीतलं घर. कोणी कोणी पाहिलं आहे हे नक्की सांगा मला. वंदन करा, नमस्कार करा. चला तर जाणून घेऊया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर व माता भीमाबाई आंबेडकर हे केव्हा दापोली शहरात आले. 1894 साली सुभेदार रामजी बाबा आंबेडकर हे लष्करातून निवृत्त झाले. त्यांना 50 रुपयाची पेन्शन तेव्हा लागू झाली. त्यावेळी बाळ भीमा यांचे वय अवघे 3 वर्षाचे होते. बाबासाहेबांना लहानपणी खवडे नावाचा आजारसुद्धा झाला होता आणि तो बरं होण्यातच पुढचे काही महिनेसुद्धा गेले. त्यानंतर महूमधून आपण परत आपल्या मायदेशी यावं, इकडे आपल्या मायदेशी आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात आपलं घर असावं आणि म्हणूनच मग पुढे रामजी बाबा आंबेडकर व माता भीमाबाई आंबेडकर हे दापोली शहराची निवड करतात. या निवडीमागे आणखी एक गोष्ट ही होती की इथे लष्करातील निवृत्त जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांची एक वसाहत होती आणि तिलाच कॅम्प दापोली म्हणून ओळखले जाई. म्हणून या शहराची निवड त्या काळात बाबासाहेबांच्या वडिलांनी केली. कारण इकडे शाळाही होत्या, दळणवळणाची साधनेही होती आणि कॅम्प दापोली ही वसाहतही होती. आता असं होतं की लष्करातून जे निवृत्त झालेले सर्व अधिकारी होते ते सुशिक्षित होते, आर्थिकदृष्ट्या सक्षम होते आणि त्यांचं राहणीमानही चांगलं होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांचे वडील हे या कॅम्प दापोली भागाची निवड करतात. इथे 360 सुभेदार, हवालदार, जमेदार आणि मग सगळ्याशा कर्मचाऱ्यांची घरं होती. तर मग हे राहायचे कसे, खरं तर हे त्यांच्या पदव्यांनुसार राहायचे. जसे एका ठिकाणी सुभेदार तर दुसऱ्या ठिकाणी हवालदार, त्यानंतर जमेदार, मग त्यानंतर वेगवेगळे असे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. ते याच्यानुसारही राहायचे पदानुसार आणि मग आपल्या घराच्या बाजूला ते आपल्याच पंथाचे व्यक्ती त्यांना घर देणं ते पसंत करायचे किंवा जागा देणं ते पसंत करायचे. जसं की इथे प्रमुख 2 पंथ होते त्या काळात. एक तर रामानंद पंथ होता आणि दुसरा एक कबीर पंथ होता. आणि 1894पर्यंत बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांनी कुठलाच पंथ स्वीकारला नव्हता. आणि मग हे जे वेगवेगळ्या पंथातील लोक होते ते आपल्या शेजारी फक्त आपल्याच पंथातील व्यक्तींनी घर घ्यावं तरच ते त्यांच्याशी चांगलं वागायचे, अन्यथा ते त्यांच्याशी भांडण करायचे किंवा त्यांच्याशी नीट नाही वागायचे. तर मग सुभेदार रामजी बाबा आणि माता भीमाबाई आंबेडकर यांच्या घराशेजारीसुद्धा एक खूप श्रीमंत असे मेजर सुभेदार राहायचे आणि ते खरं तर श्रीमंत होते, गर्विष्ठ होते, ते कबीरपंथी होते आणि ते नेहमी मग सुभेदार रामजी बाबांना तुच्छच लेखायचे, कनिष्ठ समजायचे आणि ते तसेच त्यांना वागणूकसुद्धा द्यायचे. त्याचबरोबर ते नेहमी भांडण करायचेत कारण एकतर सुभेदार रामजी बाबांनी कुठला पंथ स्वीकारला नव्हता आणि ते आपल्या शेजारी कसे राहतात हे पाहून मग ते भांडण करायचे, मुलांशीही ते भांडण करायचे. त्यामुळे पुढे ह्या सगळ्याला कंटाळून आणि एकतर माता भीमाबाई आंबेडकर यांना मस्तकशूल नावाचा आजारसुद्धा होता. तर त्यामुळे ह्या सगळ्याला कंटाळून मग पुढे माता भीमाई आणि रामजी बाबा आंबेडकर हे साताऱ्यामध्येच जाण्याचा निश्चय करतात. कारण एकतर 50 रुपये पेन्शन हे खूप काही मोठी नव्हती तेव्हा. त्यामुळे सुभेदार रामजी बाबांनी तेव्हाच
वेगवेगळ्या ऑफिसमध्ये दुसऱ्या जॉबसाठी सुद्धा अर्ज केले होते आणि त्यातीलच एका अर्जाचं त्यांना उत्तरही आलं होतं आणि मग त्यांची पोस्टिंग पुढे साताऱ्यामध्ये होते तेव्हा मग ते साताऱ्यामध्येच स्थायिक होतात. खरं तर तिथेही त्यांना कोरेगावमध्ये त्यांची पोस्टिंग होते, पण साताऱ्यामध्ये मग ते राहतात. सो मग हे सगळं असं आहे. बऱ्याच गोष्टी आहे ज्या इथल्या याच्याबद्दल लिहिल्या आहे. ही सगळी माहिती कुठे आली आहे माहिती आहे का? लेखक दिनकर विष्णू काकडे यांनी एक खूप सुंदर असं पुस्तक लिहिलं आहे. नाव आहे राजमाता भीमाबाई रामजी आंबेडकर. याच्यामध्ये ही सगळी माहिती आली आहे. तर मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना बाबासाहेबांचं बालपणीचं हे घर नक्की आवडलं असेल. ते ऑलमोस्ट 4 वर्षाचे असताना ते इकडे होते आणि अगदी सुंदर ते नक्कीच इकडे खेळले असणार, शाळेकडे गेले असणार, या भागामध्ये वावरत असतील. तर हे अशी अद्भुत अशी जागा आहे जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून गेले आहे. त्यांचे वडील रामजी बाबा त्यांनीच ही जागा घेतली होती. दापोली कॅम्पमध्ये ही जागा त्यांनी घेतली होती आणि ती जागा ते घर आपण पाहतो आहोत. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने, रामजी बाबांच्या पदस्पर्शाने, माता भीमाईच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. अगदी ऐतिहासिक अशी ही भूमी आहे दापोलीची. दापोलीतील बाबासाहेबांचं हे घर तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच for watching this video. Bye bye, take care, जय भीम, नमो बुद्धाय.